न गूळ, न साखर, न मिल्कमेड, न खवा हा मोदक बनवलेला आहे. ड्रायफ्रूट्सपासून इन्स्टंट मोदक आहे. झटपट बनतो आणि पटपट संपतो. एका पॅनमध्ये काजू, बदाम, अक्रोड हलके असे भाजून घेतले. याच्यामुळे त्याच्यातलं ऑइल रिलीज होतं. आता याच कढईमध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट मी खरपूस भाजून घेणार आहे. याऐवजी आपल्याला सुकं खोबरंसुद्धा वापरता येईल. असं छान तांबूस रंगावर खोबरं भाजलं की त्याचा स्वाद खूप छान येतो. आता इथे ड्रायफ्रूट्स भाजून झालेत, खोबरं भाजून झाले. इथे खजूर घेतलेत, ज्याचं मी बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. आता पहिले ड्रायफ्रूटची पावडर बनवून घेते आहे. ही पावडर आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे. आता खजूर घ्यायचे, त्यात पाणी किंवा तूप काही न घालता त्याला वाटून घ्यायचे. अगदीच होत नाही आहे असं जर वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता किंवा दूधही घालू शकता. आता कढई मी पुन्हा थोडी गरम केली आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे. जेवढं आपलं सारण होणार आहे त्या प्रमाणात तूप घालायचे. आता हे वाटून ठेवलेलं खजूर जे होतं ते मी यामध्ये घातलं आणि याला थोडंसं मोकळं करून घेणार आहे आणि त्यानंतर गॅस आवर्जून बंद करणार आहे. गॅस जर चालू राहिला तर नंतर मोदक चिवट होतील. आता यामध्ये ड्रायफ्रूट पावडर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. पॅनमध्ये असलेलं सारण कितपत ओलसर आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट ॲड करायचं आहे. यावेळी जर सारण आपल्याला थोडंसं कोरडं वाटत असेल, ह्याला बाइंडिंग येणार नाही असं जर वाटलं तर यामध्ये आपण थोडंसं तूप किंवा दूध घालू शकतो. आता जायफळ वेलचीची पूड घालते आहे. याऐवजी आपल्याला चॉकलेट इसेन्ससुद्धा घालता येईल. छान मिक्स करायचं. हातात घेऊन पाहायचं, गोळा होत असेल तर आपलं सारण परफेक्ट झालेलं आहे. आता इथे मी मोदकाचा मोल्ड घेतला आहे. त्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा. यामध्ये पिस्ता आणि केशर घालून घ्यायचं, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं. मोल्ड वापरताना आता हा आपल्याला बंद करायचा आहे आणि यामध्ये जेवढं सारण बसेल तेवढं व्यवस्थित स्टफ करायचं आहे. मोल्ड व्यवस्थित भरला की तो अलगद उघडायचा आणि आपल्या इथे मोदक तयार झालेला आहे. अशा प्रकारे तयार केलेले हे मोदक गणपतीत अगदी 4-5 दिवस व्यवस्थित टिकतात. इथे आपण बघू शकतो, दिसायला हे अतिशय आकर्षक झालेले आहेत आणि चवीला तेवढेच मस्त आहेत. घरातली बच्चे कंपनी, आजी आजोबा यांनासुद्धा आवर्जून चालण्यासारखा हा मोदक आहे, कारण यातमध्ये साखर किंवा गूळ नाही आहे. शिवाय तुमच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींनासुद्धा हा प्रसाद नक्कीच आवडेल. मोदक हा पदार्थ आहे महाराष्ट्राचा खास. उकडीचा, तळणीचा किंवा कशाचाही असो, तो आवडीचा गणेशास. तेव्हा हा ड्रायफ्रूट मोदक नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात लवकरच. थँक्यू.